नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेणार आहोत। अकोल्याच्या अकोट शहरात धुवाधार पावसामुळे नगर परिषदेच्या नालेसफाई मोहिमेच्या दाव्यांची पोलखोल, नाले तुंबल्यानं पाणी थेट नागरिकांच्या घरात। पुरंदरमधील वीर धरणातून नीरा नदीपात्र 6037 क्युसेकनं विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगडमध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरूच, माणगावमधील कुंभेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली, कुंभेवाडीकडे जाणारा रस्ता वाहतुकीकरता बंद। अतिवृष्टीचा नालासोपाऱ्याच्या रिचर्ड कंपाऊंडमध्ये तिसरा बळी, पुराच्या पाण्यात प्रवाहित झालेल्या नाल्यात अडकून एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू। रत्नागिरीतील खेडमध्ये पुरामुळे भातशेतीचं मोठं नुकसान, नारंगी नदीचं पाणी शेतात, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर, खामगाव सिन्नर हायवेवरील पूल पाण्याखाली। अमरावतीच्या चांदूर बाजारातील पूर्णा मध्यम प्रकल्पातील विश्रोळी धरणाचे 2 दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सुरू, पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलढाण्यातील अनेक नदी नाल्यांना पूर, वरवट, संग्रामपूर, निवाणा, चांगेफळ गावच्या नद्यांना पूर। कराडमधील तारळी नदी दुथडी भरून वाहू लागली, नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा। गुजरातच्या सुरतमध्ये पावसाचा हाहाकार, शहराचा अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला, बहुतांश भागांचा संपर्क तुटला। डहाणूतील सोनाळ्याच्या खुबरोद पाडात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घर पडलं, झोपलेले 8 जण जखमी। बदलापुरात संततधार पावसामुळे रस्ता खचला, खचलेल्या रस्त्यातूनच नागरिकांचा जीवघेणा प्रवास। पावसामुळे महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळं 5 दिवस बंद, सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई। साताऱ्यातील जांभळी खोऱ्यात पावसाचा हाहाकार, पारटवाडीत दरड कोसळली, 7 जनावरं दगावली, पावसामुळे 100 एकर भातशेती वाहून गेली। साताऱ्यात पावसाचा कहर, छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, कृष्णा, वेण्णा नद्या दुथडी भरून वाहू लागल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। बारामतीच्या पुरंदरमधील गराडे धरण 100% भरलं, पुरंदरच्या पश्चिम भागातील जनतेला दिलासा। रायगडच्या बेलवडेत पावसाच्या संततधारेमुळे घरांना भेगा, ग्रामस्थांकडून तातडीच्या मदतीची मागणी। रायगडच्या पाताळगंगा नदीत शेकडो सिलेंडर, एवढ्या मोठ्या संख्येत सिलेंडर पाण्यात कुठून आले याचा शोध सुरू। कर्जतमध्ये पावसाचा हाहाकार, कर्जत तालुक्यातील आंबिवली बंधारा फुटला, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांची दुरवस्था, क्रांती चौकासह अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे। अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, चिखलोली धरण ओव्हरफ्लो। कोल्हापुरात ऐतिहासिक छत्रपती शाहू मिलची पडझड सुरूच, मुसळधार पावसामुळे शाहू मिलची संरक्षक भिंत ढासळली। कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगेच्या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांची रेस्क्यू टीम मैदानात। अमरावतीमधील दर्यापूरमध्ये कोट्यवधी खर्चून उभारलेलं नवं बसस्थानक वादाच्या भोवऱ्यात, उद्घाटन होण्यापूर्वीच छताला गळती, बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी, एक महिला प्रसूतीसाठी ट्रॅक्टरमधून रुग्णालयात। पालघरच्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ, सूर्या प्रकल्पाचं धामणी धरणात 53% पाणीसाठा, तर कवडास धरण ओव्हरफ्लो। पालघरमध्ये पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन, पायाचं ऑपरेशन झाल्यानं चालू न शकणाऱ्या रुग्णाला खांद्यावर घेऊन पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवलं। रत्नागिरीतील आंबेशेत रोडवर वडाचं झाड घरावर पडलं, घराचं नुकसान, घराजवळ उभ्या असलेल्या 4 चाकीचंही नुकसान। अलिबागमध्ये रस्त्यावरील भगदाडानं घेतला एकाचा बळी, वेलवली खानाव पुलावरील भगदाडात पडून पादचाऱ्याचा मृत्यू। बीडच्या माजलगाव धरणानं तळ गाठला, अवघा 17% पाणीसाठा, प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन। पनवेलमध्ये 4 दिवसात विविध घटनांमध्ये 7 जणांचा बुडून मृत्यू, इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू। खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा मोठा विसर्ग, पुण्यात एकता नगर सोसायटी परिसरात पाणी, पुणे महानगरपालिकेची यंत्रणा अलर्ट मोडवर। रोहा शहराला पुराच्या पाण्याचा वेढा, कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, अष्टमी आणि रोहा शहराच्या काही भागात
पुराचं पाणी. सिंधुदुर्गातील तिलारी डाव्या कालव्याला भगदाड, झरेबाबर साईनगर इथे कालवा फुटण्याचा धोका असल्यानं शेतकरी चिंतेत. मंत्री गिरीश महाजनांकडून गोदावरी नदी परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी. गिरीश महाजनांसोबत पोलीस अधिकारी देखील होते उपस्थित. जळगावच्या पाचोऱ्यात पावसामुळे घर कोसळलं, ढिगाऱ्याखाली दबलेल्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक. अमरावतीत बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. खासदार अनिल बोंडे आक्रमक. दोषी कंपन्या दुकानदारांवर कार्यवाही करून शेतकऱ्यांना मोबदला देण्याची बोंडेंची कृषी विभागाकडे मागणी. अमरावतीच्या तिवसात कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात काँग्रेससह शेतकऱ्यांचं आंदोलन. अधिकाऱ्याच्या टेबलवर सोयाबीनचा बोगस बियाणं फेकून निषेध. वर्धात पेरलेलं बियाणं उगवलंच नसल्यानं शेतकरी संकटात. तर चौकशी समिती आल्यानंतरच दुबार पेरणी करण्याचं जिल्हा कृषी अधीक्षकांचं आवाहन. डोंबिवलीतील डॉक्टर नर्स मारहाण प्रकरण नवा ट्विस्ट. अटकेनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे शासकीय रुग्णालयात दाखल. प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे रुग्णालयात दाखल. विधान भवनात गंगा कदम यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. गंगा कदम या अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार. एनडीएमध्ये सामील होण्याबाबत कोणत्याही चर्चा नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक. विष्णुनगर पोलिसांची कारवाई. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये 5 मिनिटं चर्चा. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील बैठक संपल्यानंतर शरद पवारांनी घेतली भेट. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं का पडतायत म्हणत दम भरला. तसेच झाडं पडल्यामुळे जखमी झालेल्यांवर महापालिकेच्या खर्चातून उपचार करण्याचे आदेश. विधान परिषदेत डान्सबार सुधारणा विधेयक मंजूर. अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत सुधारणा विधेयक. लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला यश. डान्सबारच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत गदारोळ. अनिल परबांनी योगेश कदमांच्या वारचा उल्लेख केल्यानंतर नीलम गोऱ्हे संतापल्या. आदिवासींना मिळणार आता हक्काचा 7/12. वनपट्टा धारकांसाठी नमुना 7E आणि 12E लागू. महसूल मंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा. शेतकरी असेल तरच राज्यात जमीन खरेदी करण्यात येणार. महसूल मंत्री बावनकुळेंच्या आदेशानं भूमाफियांचे धाबे दणाणले. व्यावसायिक वाहन चालकांना मराठी येणं बंधनकारक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. 16 ऑगस्टपासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य. पावसाळ्यात बीएमसी कर्मचाऱ्यांना एसआयआर बीएलओ कामांतून सूट द्या. भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांची आयुक्तांकडे मागणी. दशावतार कलाकारांसाठी निलेश राणेंची विधानसभेत लक्षवेधी. राज्य सांस्कृतिक पुरस्कारात दशावतार कलाकारांचा समावेश करण्याची मंत्री आशिष शेलारांची घोषणा. विठुरायाच्या दर्शनासाठी जळगाव पंढरपूर सायकल वारी. जळगाव ते पंढरपूर सायकल वारीचं यंदाचं 5वं वर्ष. हिंगोली नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री 2 तासात भूकंपाचे 4 सौम्य धक्के. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली. 15 ते 20 कामगार अडकल्याची भीती. एका नागरिकाला बाहेर काढलं. बचाव कार्य अद्याप सुरू. मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मराठी हिंदी गीतांची अविस्मरणीय मैफिल. सुमन सुगंधमधून स्वरसम्राज्ञी स्वर्गीय सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांना भावपूर्ण स्वरांजली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रात अन्य काही ठिकाणी अतिवृष्टी आणि निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विद्यापीठाचा निर्णय. कोकणच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला बळ. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मंगळुरू एक्सप्रेस तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुवनंतपुरम नॉर्थ गरीब रथ एक्सप्रेस सावंतवाडीला थांबणार. मुंबईतील ओसी विना इमारतींना मोठा दिलासा. स्थायी समितीत अभय योजनेचा प्रस्ताव मंजूर. सभागृह नेते गणेश खणकर यांच्या आग्रही भूमिकेनंतर निर्णय. कथित अनधिकृत भंगार गोदामाचा मुद्दा ऐरणीवर. अनेक वर्षांपासून भंगार गोदाम सुरू असल्याचा दावा. संबंधित जागेवर व्यवसाय करण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याची माहिती. वांगचूक यांच्या उपोषणस्थळी अभिजित दिपके. नूडल्स खातानाच्या व्हिडिओवर दिपकेंचं स्पष्टीकरण. तो व्हिडिओ वांगचूक यांच्या उपोषण सुरू करण्यापूर्वीचा असल्याची प्रतिक्रिया. अन्न औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई. 7 जुलैला 16 हॉटेल धाब्यांची तपासणी. 10 स्थापनांना सुधारणा नोटीस. 2 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित. यवतमाळ जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहातील फ्रीझरमध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी कुजलेल्या अवस्थेत. नातेवाईकांकडून संताप व्यक्त. पुण्यातील मुख्य रस्ते आज बंद राहणार. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज पालखीचं पुण्यात प्रस्थान. सोहळ्याकरता पालखी मार्गावरील वाहतूक आज पूर्णपणे बंद.
आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, आळंदीमधील मुख्य मंदिरात माऊलींच्या पादुकांची पूजा. गजानन महाराजांच्या पालखीचं बीड जिल्ह्यात आगमन, पुढील 4 दिवस असणार जिल्ह्यात मुक्काम. तर संत मुक्ताबाईंच्या पालखीचंही बीड जिल्ह्यात आगमन, गोदावरी नदीपात्रात मुक्ताईंच्या पादुकांना स्नान. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, 47 जणांकडून 1.30 लाखांचा दंड वसूल. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 18 महिन्यांनंतरही फरार, तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. कृष्णा आंधळेला कोणीतरी पाठीशी घालत असल्याचा धनंजय देशमुखांचा आरोप. धुळ्यात खड्ड्यात बसून सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन, महापालिका प्रशासनाविरोधात निषेध. वर्ध्यातील पुलगाव पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीचं नवीन बांधकाम तातडीनं मंजूर करण्याची मागणी, देवळीचे आमदार राजेश बकान यांची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे मागणी. यवतमाळमध्ये अयोध्येतील राममंदिर दानचोरी प्रकरणी ठाकरे सेना आक्रमक, दत्त चौक इथे आंदोलन करत चौकशीची मागणी. भंडारा जिल्ह्यातील आशा सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, आशा सेविका यांचे अनेक प्रश्न प्रलंबित. छत्रपती संभाजीनगरच्या पालिकेच्या कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप, आयुक्त अमोल येडगेंकडून कठोर कारवाईचा इशारा, नगरसेवकांशिवाय अन्य कोणाच्याही सूचनांचं पालन न करण्याचे आदेश. मीरा रोडच्या स्टार बाजारमध्ये घाणीचं साम्राज्य, मनसेच्या धडक कारवाईनंतर अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी. कोल्हापुरात जलद बॉडी बनवण्याचा आमिष दाखवून इंजेक्शनची विक्री, जिम ट्रेनरवर कारवाई करण्याची ठाकरे सेनेचे शहर प्रमुख मनजित मानेंची मागणी. जळगावच्या वाघळीत स्मार्ट मीटर विरोधात भर पावसात आंदोलन, पोलिसांचा तगडा बंदोबस्त. साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचं अनोखं आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा, फडणवीसांनी अधिवेशन सोडून आमच्या अंत्ययात्रेला यावं, आंदोलनकर्त्यांना प्रशासनाविरोधात संताप. पीआरएम कंपनीच्या सोरसको चोरी प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर गिरीश थोरात आणि असिस्टंट जनरल मॅनेजर उत्कर्ष कांबळे या दोघांची कसून 3 तास चौकशी. जनरल मॅनेजर गिरीश थोरात यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताच ते पळाले. अमरावती राजापेठ पोलिसांची सामरानगरात पिटा ऍक्ट अंतर्गत धडक कारवाई, कुंटणखाना चालवणाऱ्या पुरुष आणि महिलेसह 5 जण ताब्यात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कार आणि ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील तराड कसबे ठिकाणी एका घराला आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक. मांडूपच्या बेस्ट बस अपघाताचा सीसीटीव्ही समोर, अपघातात काही गाड्यांचं नुकसान. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील सांडोळ मांडोळ रोडवर स्कूल बस उलटली, 22 विद्यार्थी किरकोळ जखमी, चालकाचा स्कूल बसवरील ताबा सुटल्यानं अपघात घडल्याची प्राथमिक माहिती. ठाण्यातील घोडबंदर रोडवर रिक्षावर कंटेनर उलटल्यानं अपघात, रिक्षातील एका प्रवाशाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. साताऱ्यात पोलिसांची नाकाबंदी दरम्यान कारवाई, एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक. वाशिमच्या कारंज्यात एमडी ड्रग्जसह 3 जणांना अटक, कारवाईत 7.41 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, मोबाईल फोन आणि दुचाकीही जप्त. नवी मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीकडून 13 गुन्ह्यांची उकल. हिंगोलीतील वसमत पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता लाच प्रकरणी अटकेत, गोठा अनुदानाचा हप्ता मिळवून देण्यासाठी मागितलेली 5,000ची लाच. वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 22.37 लाखांचा गांजा आणि कार जप्त, 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. मानखुर्दमधील गणेश कृपा चाळसमोर एका व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला, दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक. कोल्हापुरातील 15 आरोपी, ठाण्याजवळील 89 गुन्ह्यातील गांजा एमडीचा रस, अंमली पदार्थ नष्ट, 515 किलो 442 ग्रॅम अंमली पदार्थ न्यायालयाच्या आदेशानं नष्ट. परभणीत पेट्रोलिंग दरम्यान एलसीबीची धडक कारवाई, एका तरुणाकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. अयातुल्ला अली खामेनींवर आज अंत्यसंस्कार, इराकमधील 2 धार्मिक स्थळांवरून निघणार अंत्ययात्रा, अयातुल्ला अली खामेनी इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते. अयोध्या राममंदिर देणगी चोरी प्रकरण, मुख्य आरोपी अविनाश शुक्लास मास्टर माइंड, एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती उघड. बद्रीनाथ मंदिरातील देणगीतील अनियमितता प्रकरण चौकशीसाठी 3 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत, मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचे निर्देश,
गढवालचे आयुक्त आनंद स्वरूप समितीच्या अध्यक्षपदी. अमेरिका इराण युद्धाचा पुन्हा भडका, शांतता करार रद्द केल्याची ट्रम्प यांची घोषणा. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील वादानंतर अमेरिकेनं इराणच्या 80 लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. इराणनं भारतीय तेल टँकर माघारी धाडले. इराणी सैन्यानं या टँकरला होर्मुझची समुद्रधुनी पार करू दिली नाही. बेस्टचे 190 चालक पालिकेकडे. उसनवारीवर पगारासाठी 30 कोटींचा खर्च. स्थायी समितीच्या बैठकीत निर्णयाला तीव्र विरोध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.